महत्त्वाच्या बातमीनं स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी स्वारगेट एसटी स्थानकातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांवर आता एसटी प्रशासनानं दबाव टाकायला सुरुवात केली आहे असं कळतंय आणि या संदर्भात मीडिया प्रतिनिधींना माहिती देणाऱ्या स्टॉल धारकाला नोटीस पाठवल्याची देखील माहिती मिळते। संबंधित स्टॉल धारकानं एसटी स्थानकातील गैरव्यवहार उघड केला, अनधिकृत फेरी विक्रेत्याच्या पेट्या, दारूच्या पार्ट्या चालतात ती जागा दाखवली, त्यामुळे आता प्रशासनातील त्रुटी दाखवल्या, गैरव्यवहार उघड केले आणि त्यांना दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातो। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, ते या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देतील। राहुल, असं आहे की हे धारिष्ट काय येतं हे जरा लक्षात घ्यायला हवं। एवढा मोठा गंभीर बलात्कारासारखा गुन्हा या प्रांगणामध्ये घडल्यानंतर की जे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं आणि वर्गवारीमध्ये एक पहिल्या क्रमांकाचं बस स्थानक आहे, तर तिथे निलंबित कोण झालं सौरभ, तर केवळ 23 खाजगी सुरक्षा रक्षक, त्यातले केवळ त्या दिवशी 4च सुरक्षा रक्षक हे प्रत्यक्षामध्ये ड्युटीवरती होते, बाकीचे तर घरी होते आणि त्या 23 पैकी 6 जणांची ड्युटी ही तशी तर चांदणी चौकामध्ये होती। आता आपण जेव्हा हे वार्तांकन करत होतो तेव्हा इथे माझ्या मागे असलेल्या स्टॉलधारकानं, जो इथे 40 वर्ष आहे, त्यानं अनधिकृत पेट्या दाखवल्या, कुठे दारूचे गुत्ते आहेत आणि कशा पद्धतीनं हा सगळा गैरव्यवहार इथल्या प्रशासनाच्याच सहमतीनं सुरू आहे हे दाखवलं। आणि हा बेसिक प्रश्न आहे ना की जेव्हा वसंत मोरे आणि शिवसेनेच्या काही मंडळींनी ज्या भंगारात पडलेल्या 4 गाड्या 7 वर्षापासून तिथे आहेत आणि त्या गाड्यामध्ये साड्या, कंडोम आणि नको नको त्या गोष्टी आहेत अशा दाखवल्या, त्याच्यानंतर खाजगी सुरक्षा रक्षकांना जबाबदार धरून जर मंत्र्यांनी त्यांच्यावरती कारवाई केली असेल तर इथलं जे प्रशासन मूळ जबाबदार आहे ते त्यातनं बाजूला राहिलं आणि बरोबर त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला की ज्यांनी आपल्याला आणि इतर माध्यमांना इथल्या बसस्थानकातल्या गैरव्यवस्थापनाची, भ्रष्टाचाराची माहिती दिली होती त्यांनाच थेट नोटीस बजावली की तुम्ही आम्हाला या संदर्भामध्ये आमची एक त्याचा जो सूर दिसतो आहे तो असा आहे की तुम्ही आम्हाला पुरावे द्या, तुम्ही ज्या पद्धतीची माहिती दिली वगैरे वगैरे। पण जे दृश्य महाराष्ट्राने सगळ्या बघितलं, कंडोमच्या गाड्या पॉकेट्स पडलेली बघितली, साड्या पडलेली बघितले, तर ते राहिलं बाजूला। म्हणजे एवढी गंभीर घटना घडल्यानंतर या बसस्थानकाचा कारभार अधिक चांगला कसा करता येईल, अधिक लोकाभिमुख कसा करता येईल याच्याऐवजी ज्याला आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये तो शब्द वेंडेटा किंवा एखाद्याला अशा पद्धतीनं त्रास द्यायचा की त्यातनं त्यांनी पुन्हा कुणीही या स्वारगेट बसस्थानकातल्या ह्या गैरव्यवस्थापनाबद्दल बोलूच नये। आता ज्यांनी ही माहिती आपल्याला आणि इतर माध्यमांना दिली त्यांचं स्टॉल मागच्या बाजूला आहे, तर ते असं सांगतात की गेली 2 दिवस झालं त्यांच्या स्टॉलमधला माल उचलून हे अधिकारी घेऊन जात आहेत आणि थेट त्यांना आता नोटीसच बजावलेली आहे, ज्याची प्रत आता आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळं प्रश्न क्रमांक 1, स्वारगेटमध्ये जेव्हा एवढा गंभीर गुन्हा घडला त्या गुन्हा घडल्याची जबाबदारी केवळ किरकोळ खाजगी रक्षकावरती का टाकली गेली आहे? ज्या अधिकाऱ्याकडे याची जबाबदारी होती त्यांना का निलंबित केलेलं नाही आहे? त्यांच्या बदली का नाही झालेली? आणि मूळ मुद्दा जो आहे की जे 7 वर्षापासून ज्या 4 गाड्या इथे उभ्या होत्या आणि अवघं कंडोमचं दृश्य बघितलं त्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं यांचा हा जो बेमूर्तपणा, आपण त्याला म्हणू की अगदी आपल्यावरती जबाबदारी न घेता इतरावरती दोषारोपण करायची जी पद्धती आहे ती तेव्हाच सुधारेल की आता ह्या बातमीनंतर तरी राज्याचे परिवहन मंत्री किंवा परिवहन राज्यमंत्री ज्यांचा हाच मतदारसंघ आहे, त्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे इथला कारभार आहे आणि अशा वेळेला माधुरी मिसाळ या काही पुढाकार घेतात का, प्रताप सरनाईस याच्याकडे किती गांभीर्याने बघतात हे बघावं लागेल। पण हे बरोबर नाही आहे की एखादा सर्वसामान्य व्यक्ती पुढं येऊन सांगतो आहे की हे दुरुस्त झालं पाहिजे, हे असं बिघडलेलं आहे, त्यालाच तुम्ही नोटीस देताय। अगदी, आणि हे निश्चितच चुकीचं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ। राहुल, तुर्तास धन्यवाद।